आणि सरकारनं आपली भूमिका मांडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार नाही तसा विश्वास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। आम्ही केलेल्या आवाहनाचा जरांगे पाटील हे नक्की विचार करतील। आमदार प्रसाद लाड यांनीही हा विश्वास व्यक्त केलाय। जे काही उणीवा दिसत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मान्य जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे, तर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून म्हणजे त्यांना या सगळ्या उणीवा शासनाने कशा दूर केल्यात, काही गैरसमज असतील त्यांचे, तर ते आपल्याला दूर करता येतील। परंतु मला वाटतं अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर ती काय उपोषण करणार नाही अशी मला खात्री आहे। त्यांनी भावनिक मला देखील आवाहन केलं, पण माझं असं म्हणणं, त्यांना विनंती त्या दिवशी प्रेस समोर तुमच्याही होती की मी समितीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करीन, त्यांना घेऊन येईन। त्या पद्धतीमध्ये फक्त कालचा एक दिवस सोडून आज आम्ही आलो, कारण काल देखील विखे पाटील साहेब दिल्लीला कांदा प्रश्नावरती होते। अनेक राज्याचे ज्वलंत विषय तिकडे दिल्लीमध्ये चर्चेला होते, त्यामुळे काल रात्री ते मुंबईत आले आणि आज सकाळी पहाटे आम्ही दोघेही मुंबईहून निघालो। त्यामुळे मनोजदादांनी देखील आम्ही केलेल्या आव्हानाचा विचार करायला पाहिजे। भावनिक आव्हान असलं तरी मी बंधू म्हणूनच आवाहन केलंय, एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणूनच आवाहन केलंय।